त्या राक्षसनीच्या सानिध्यात 6 महिने 26 दिवस बसावं लागलं. योग घडला सीता देवी. कोण? दशरथ राजा. कर मे दशरथ योगे मेला. 4 पुत्र राजा दशरथाला. 4 कसे स्तंभ होते? ज्याच्या कृपेशिवाय सूर्याचा प्रकाश नाही ते विष्णू. ही अख्खी पृथ्वी ज्याच्या डोक्यावर येते शेष लखन लक्ष्मणजी. आणि 2 वैराग्याचे टोक होते, भरत आणि शत्रुघ्न. काय वैराग्याचं टोक होतं राजू? भरताला काय बळ असेल त्या बळानं अयोध्येचं राज्य मिळालं. ग्रामपंचायतचा सदस्य व्हायला नाकात दम येतोय. अयोध्येचा राजा होणं सोपी गोष्ट आहे? मिळालं. काय वैराग्याचं टोक असेल राजू? काय वैराग्याचं टोक असेल? मोठ्या भावानं वनात उशाला दगड घेऊन झोपावं. बायकोला सांगितलं, उर्मिला लक्षात ठेव, चुकून बोललो. श्रुतकीर्ती आणि मांडवी भरत शत्रुघ्नाच्या पत्न्या. उर्मिला लखनलालजीची पत्नी. प्रिये, लग्न जरी तुझ्यासोबत केलं असेल पण दादा परत येईपर्यंत मी घरी येणार नाही. नंदीग्रामाला काव लावली. कोण? शत्रुघ्न. आता बसायला पाहिजे की नाही गादीवर? नाही. भरत दादा रामप्रभूच्या पादुका, चरण पादुका सिंहासनावर ठेवतो आणि त्याच्यावर छत्र धरतो. 14 वर्ष 28 दिवस. 28व्या दिवशी प्रवेश झाला अयोध्येत. कारभार किती गोड सांभाळला. प्रभू रामचंद्र परत आल्याच्या नंतर लक्ष्मणजीला सांगितलं, लखन बाकीच्या रामायणात ही कथा बघायची नाही, आनंद रामायणात पाहायची नाही, दुसरीकडे बघा मग लक्षात येईल. तुम्ही हे रामायण पाहिलं म्हणताना बाळ्यान कशात सांगितलं? हे बघ, कोल्याचं तोंड पुरत नाही ना अंगूर आंबट म्हणतात. उडीच गेली नाही तू इथे तुरुक. विनाकारण दुसऱ्याचं इचकील नाही पाहिजे माणसानं. आपलं तोंड पुरलं पाहिजे. आपण शास्त्र वाचायचे, पुराण वाचायचे, मग बघत राहायचं. लय वाऱ्या रामायण वाचिलं पण हे नव्हतं वा त्याच्यात. तो तोंडच पुरत नाही तिथपर्यंत. तुला कसं सापडन ते? मग म्हणे, लखन जी शत्रुघ्नाची परीक्षा घे रे. हिसाब करणाऱ्याला काय म्हणतात गुरुजी? मोठ्या लोकांच्या पैशाची जुळाजुळू करणाऱ्याला चार्टेड होते, चार्टेड अकाउंटंट. आणि आमच्या भाषेत त्याला कंक म्हणतात. कंक, हिशोबनीस, चार्टेड अकाउंटंट असं तुमच्याकडं. आणि आमच्याकडे म्हणजे आपली सगळ्याकडे कंक म्हणतात. कंक, पूर्ण कारभार पैशाचा लेखाजोखा सांभाळणारा कंक जी. 14 वर्ष 27 दिवसाचा अहवाल पाहिजे. टाकले कागद पुढं. माहितीचा अधिकार तेव्हापासून होता. आपल्याला अण्णांनी दाखिला. माझी काल भेट झाली अण्णांची राळेगण शित्तीला. दाखवा 14 वर्ष 27 दिवसाचा अहवाल. कंकानं सांगितलं सगळं सापडलंय, पण एका गायीच्या गळ्यातल्या घुंगराची कडी सापडली नाही. कडी. गायीचं एकमेकीनं दोघीचं भांडण केलं. शिंग लागल्यामुळं घुंगरू फुटल्या गेलं. आता घुंगरू फुटल्यावर तर रस्त्याला कुठंतरी पडलं असेल ना, पण दोरीत अडकलेली जी कडी होती ती कडी सापडली नाही. तेवढी मात्र भरतानं भानुशीतली, ते शत्रुघ्नानं भानुशीतली कडी आणून दिली. धेनुयाम गलाश्रितनाद घंटेषु तत्रायत बंधेषु जायतो शत्रुघ्नः. आणून दिला. आणून टप 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 डोळ्यातून प्रभू रामचंद्राच्या पाणी आलं. वा, माझा शत्रुघ्न आहे. गायीच्या गळ्यातल्या घुंगराचा लोलक तितकी कडी. 30-35 ग्राम पितळ असेल तिच्यात. हसून काय असणार, पण महाराज तेवढी सुद्धा दखल राज्याची सांभाळली. तो भरत असा पुत्र आहे, असा शत्रुघ्न पुत्र आहे. ते लखनलाल आहेत, ते रामचंद्र आहेत. 4 पुत्र असताना याचा पलीकड सांगू का? दशरथ राजा हा विश्वाच्या बापाचा बाप होते. मराठवाडी भाषेत सांगतो. कोणाचा बाप होता दशरथ राजा? देवाचा बाप. सोप्या भाषेत, लय अडचणीत कशाला घालता. मग असे 4 पुत्र असताना कर मे दशरथ योगे मेला.
म्हणजे कर्म दशरथाला नाही चुकीत आलं, कर्म पंढरपुरातल्या मालकाला 7व्या अवतारात त्यालाही नाही चुकीत आलं, कर्म जगाची मालकीन लक्ष्मी तिला नाही चुकीत आलं. एका श्रीमंताची यादी आहे का, कर्मे रावण क्षय पावला. कोण रावण? कोण रावण? रावणाच्या एका घराची एक चौकट इकल्याच्या नंतर 35 बारे आमदार होता येत होतं, असं रामायण सांगते. मी काही लंकेतला सरपंच नव्हतो, रामायण सांगते. आणि तुम्हाला जर विश्वास नसेल तर रामायण ज्यानं लिहिलंय त्याची सोय पहा, मला कशाला दोष ठेवता. रामायण अधिकारी व्यक्तीने लिहिलेले, गोट्या खेळणाऱ्यांना नाही. सांगणारे असतील गेले गुंगे. एखाद्या वेळेस पंख्याच्या नादात हे पान तिकडे जाईल, हे पान इकडे जाईल आमच्या वाचितानं, पण लिहिणाऱ्याचं थोडं चुकलंय. कोण रावण? 22.5 क्विंटलची चौकट, 1 गुणिले 7 कोटी. देहूतल्या मालकांचं वाक्य, तुमचं आमचं सामान्य माणसांचं वाक्य नाही, देहूतल्या मालकांचं. 1 लाख पोरं होते, 1.25 लाख नातू होते, 80,000 बायका होत्या. मी सांगतो, तुम्ही फक्त ऐकत राहा. विडाला 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 80,000 बायका. सासरवाड्या 80,000. सासरे तितकेच ना, सासा नाही सांगता याच्या. कारण ज्याच्या जावयानं महाराज 80,000 केल्या, सासऱ्यानं किती केल्या असते? दादा ही शिस्त करू शकेल ना. 1 लाख पोरं, ज्याच्या बापानं 80,000 केल्या, पोरायला 11 तर बायका, नातवाला 7 तरी होतं का त्याला कोणाला मतदान मागायचं काम? उभं राहिलं पडन करावं आणि वाटू द्या पैसे किती बी. 22.5 क्विंटल एका चौकटीचं सोनं गोविंद बुवा. यावर म्हण कितकाले बी पैसे, मताला लाख रुपये. अशी पद्धत नाही म्हणा आपल्याकडे, ते आपल्या संविधानामध्ये बसत नाही. हे सगळं संविधान सांगते, हे केल्याशिवाय कोणी निवडून येत नाही. माग एकदा वाटणाऱ्याचे पैसे धरले तर दुधाच्या कॅनीत वाटले, दुधाच्या कॅनीत. महाराजाचे पण पैसे इकडे तिकडे पोलिस नेऊ देणे गेले, पकवादात टाकून आणावं लागले. पोलिसांनी विचारले हे काय? म्हणले हे पकवादी वाजवायला, मधात टाकून आणले. घेऊ लागले ते 50,000ची वरी असल्यावर. तुरी कापसाची व्यथा पट्या कोरक संकट हो जमून गेलं. ते एवढा मोठा श्रीमंत रावण महाराज, त्याच्या प्रस्थ नावाच्या प्रधानाने जर आरोळी दिली तर यमाची दात खिळी बसत होती. हा प्रस्थ नावाचा प्रधान होता. रावण सामान्य विद्वान असेल? काही काही माणसं म्हणतात आपल्या डोक्याला हातच लावायचा नाही. तो डोकं आहे काय? सगळी जमीन फुकली, नाशिकला इटा उचलायला, आणि काय तुझ्या डोक्याला हात लावायचा? आणि आम्ही येडे आहेत का तुझ्या डोक्याला हात लावून आमचे हात भरवायला? किती विद्वान रावण? रावणाकडे 127 लोक विद्वान होते, 127. त्याच्यातला तत्वकुंभ नावाचा व्यक्ती इतका विद्वान होता की त्यानं 14 विमानं तयार केली. ते त्याच्यातलं प्रबोधक नावाचं विमान असं होतं की सीताला ज्या वेळेला आईसाहेबांना त्या विमानात टाकलं त्यावेळेला त्रिजटा नावाची मुलगी बिभीषणाची टाळ्या वाजत होती. आनंद वाटला तिला. काय झालं की त्रिजटे? राम जिवंत आहेत. तुला कसं काय कळालं? ह्या विमानाची खासियत आहे, या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागल्या विमान जळतंय, आणि तू बसल्याच्या नंतर विमान जळत नाही, त्या अर्थी राम जिवंत आहेत. अशी प्रमाद व्याख्या सांगणार विमान राजा रावणाकडे तत्वकुंभ नावाच्या विद्वानानं तयार केलं. तर असे 127 विद्वान राजा रावणाकडे होते. रावण किती मोठा असेल कल्पना करा. कोण पत्नी होती राजा रावणाच्या जीवनात? आपल्या पत्न्या वाजल्या म्हणतात, मी तुम्हाला म्हणत होते पेत जाऊ नका. सगळी जमीन फुकल्या होय. ते पिऊन आल्या होतं, भजे तळून द्यायला तूच होतीस. एक बाई आमच्या इथं भाज्याच्या पिठाला आली. म्हणलं कशाला बाई द्वारकाबाई? नाही आमचे मालक कवाच पेत नाहीत, आणि आज मंठ्याच्या बाजारातून पिऊन आलेत, त्याचं तोंड कसनुसं होऊ नये म्हणून जरसे भजे तळून देते. वा वा मंडोदरी, शाबास. आपल्या बायका अशा हुशार आहेत. ती किती हुशार होती सांगू तुम्हाला? मालकावर उद्या संकट येणारे म्हणून आज संध्याकाळी कळत होतं. तिला मालकाच्या संकटाचं स्वप्न पडत होतं. म्हणून स्वप्न प्रखाते भय जायते सत्यत्वा तत्व मुनी हे यज्जायते वेदा प्रणितो शास्त्र शास्त्र संमतास्तते वचः यत्क्रिया भयो स्वप्नोत्स्थो शास्तितः प्रभाभासती यति जायते निशक्कल जायते शास्त्रः. जाबालींचा पुरावा येतो. म्हणून स्वप्न प्रमेद प्रमाण सिद्धात मानले जायचे.
इतकी बाई अधिकारी. मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले मी एक मध्य रात्री, नेनो वानर मिळाले किती. ह्या सगळा प्रभात सांगितला. आघात येऊ द्या, सावध व्हा, सावध व्हा. इतकी पुण्यवान बायको. तरी रावण ऐकलत नाही. तरी पण तिचा तिनं नियम मोडला नाही. अहो रावण मृत्यू पावल्यावर सती गेली, बायको कशी असावा, नवऱ्यावर किती प्रेम करावा. मुद्दा ऐका. रावणाच्या शरीराला अग्नी लागल्याच्या नंतर मंडोदरीनं अग्नीची प्रार्थना केली. माझ्या मालकाच्या अगोदर मला जाळा. अग्नी म्हणले तसं होत नसते बाई, कर तुझं तू काम. वक्षस्थळातून दुधाच्या धारा आल्या आणि रावणाच्या प्रेताला लागलेला अग्नी मंदोदरीच्या वक्षस्थळातल्या दुधात त्या धाराने विजत होता. आधी तिचं शरीर जळालं आणि मग रावणाचं जळालं. काय पत्नी असेल. 1,00,000 पोरायपैकी एक पोरग सांगू. आपल्या पोरायसारखं थोडंच होतं टाटरन वायरच वारणार. शाळेत घातल्यावर मास्तराला खिडक्यातून खडे हाणणार. लग्नाला गेल्यावर मंडपाचे पडदे फाडणार. हो, अक्षिदात वाळूचे खडे टाकून बामणाला हाणणार. हो, मी 2-4 खडे अक्षिदात टाकले आणि ब्राह्मणाला खडे मारले. वा पुण्यवान आहेस तू. चांगला मायबापाचा झेंडा लावणार आहेस तू सुंबळ्या. आता असं पोरग असेल कधी. 222 पद ज्या मंत्र्याला होते, 222 पद एकाच मंत्र्याला. त्या मंत्र्याला 17 बाऱ्या बांधून आणलं म्हणून तर सत्रजित नाव पडलं. त्याचंच नाव इंद्रजित. असला मुलगा, असला मुलगा. तरी कर मे रावण क्षय पावला. मग एवढा मोठा रावण तत्वशील, एवढा पुण्यशील, एवढा पावन. चुकल्या असतील 3.5 गोष्टी, त्या चुकू द्या. पण काय ठोक असेल, काय सीता असेल, काय प्रभू रामचंद्र असतील, काय दशरथ राजा असतील, तरी पण त्यांना कर्म भोगूनच त्यागावं लागलं. म्हणून पैठणचे मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, संचिताचा प्रारब्ध भोगून सोडावं लागतंय. काय तुमची आमची कथा, आपण कोण्या झाडाचे पाल आहेत राजो. नाही चुकत प्रारब्ध. द्वापार युगात यज्ञ केला भजन करणाऱ्यांनी. आता कोणी यज्ञ करायला प्रसिद्धीसाठी. 14 दुकानं दारूचे, त्याने यज्ञ ठुला. दारूचे दुकानं त्याच्याकडे 14.
आमच्या पाहुण्यानं मला सांगितलं येतात 2-3 दिवस मंत्र म्हणायला. म्हणलं येतो. पहिल्यांदा नाव करू लागलो त्यानं 6 नळ्यानं पेरलं. कळलं तुम्हाला 6 नळ्यानं पेरलं? काही काही नसेल कळालं. हा गेलो मी तिथं तर त्या तुपातून देशीचा वास येत होता. मी म्हणलो गावरान तुपाला देशीचा वास कस काय? ते म्हणले हे देशीच्या पैशाच आणलेले. 14 लायसन दारूची. मी आमच्या सगळ्या पाहुण्याला म्हणलं आपले पूर्वज नरकाला जातील रे. आता कोणी करायला काय त्यांनी हे झाला मेळ सगळा. याचा मेळ झाला की काही विषय नाही, कोणाकडे बी काही विषय नाही. पहिले ऋषी मुनी तपी अनुरागी झपी ही लोक यज्ञ करायचे. आता यज्ञ नालायकानं करायचा आणि आम्हाला नाचवायचे. हा प्रकार झालाय. हा पूर्वीच्या काळात ऋषीमुनी यज्ञ करायचे आणि तुम्हाला आपल्याला नाचवायचे. आता आपण यज्ञ करायला होतो ना अधिकाऱ्यांना नाचवायलो. काय नालायकपणा. यज्ञ विटेवरच्या मालकांनी द्वापार युगामध्ये भजन करणाऱ्या सिद्ध पुरुषांनी केला. पांडव सिद्ध पुरुष होते. महाराज कोणाच्या मागे देव राहत असतो काय? देव भंगिऱ्या भुंगऱ्याच्या मागे कसा राहील? मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराया. पांडव सिद्ध होते, नामधारक होते. पाहती पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आळविती की वाटविती. वनवासात भजन करणारी पांडव होती. यज्ञ त्यांनी केलाय. 1 वर्ष 53 दिवस यज्ञ चालला. यज्ञाच्या पूर्णाहुती करता 2 लोकांची गरज आहे. त्याच्यात एक प्रत्यक्ष पाहिजे आणि एकाचं लिखाण पाहिजे. दोघं प्रत्यक्ष आले तर अतिउत्तम, पण एक प्रत्यक्ष पाहिजे आणि एकाचं लिखाण पाहिजे. ठीक आहे म्हणले. द्रौपदीच्या पुण्याईने एका साधूला आणलं आणि एका साधूकडचं लिखाण आणण्यासाठी प्रारब्ध सांगायलो भीमाला पाठवलं. भीमदादा शक्तिशाली होते. 9000 नागाचं बळ होतं. प्रारब्ध चुकत नाही राजू, कोणाला नाही चुकत प्रारब्ध. हे बा सगळ्यात मोठं काय असेल तर नशीब आहे. नशीब आहे, नशीब आहे. काही माणसं एक टाइम जेवले, इतक्या संपत्त्या कमिल्या, इतक्या संपत्त्या कमिल्या. त्याला कवा बंद काचाच्या गाडीत बसायला भेटलं नाही. बंद काचाची गाडी म्हणजे एसी असते ना, एअर कंडिशनर. कवाच नाही बसायला भेटलं. कवाच. ते मेल्याच्या नंतर त्याची रानं खुरपायला गाड्यामध्ये स्कॉर्पिओ मध्ये खुरपिनार बाया नेल्या. ते मेल्याच्या नंतर त्याच्या पोरायनं, म्हणजे त्याच्या रानातल्या खुरपायला बाया सुद्धा एसी मध्ये गेल्या आणि संपत्ती यानं कमीली. नशीब असते. तुम्हाला एक सांगू का, काही न महाराज प्रॉपर्ट्या इतक्या कमिल्या त्याच्या बँकेत कोटीन धोत्राला गाठी. त्याच्या पोरायनं पाळलेले कुत्रे फॉर्च्युनर मध्ये बसतात, पण ते आयुष्यात कवा गाडीत बसले नाही. नशीबत न बिचारायची तशी. परवाला आमच्या एका ओळखीचा माणूस, मित्र कसा म्हणता येईल आता, ते लय मोठ्या टोकाचा माणूस आहे. त्याचं क्षेत्र वेगळं, आपण वारकरी. 1,18,000 कुत्रा आणले मलेशियातून. एवढं तोंड आहे नागरे सर त्याचं. पण ते मलेशियातून विमान आलं, त्याचं तिकीट काढावं लागलं. तसं नाही बस देत म्हणून प्राण्याला विमानात. कुत्र विमानात बसलं कुत्र. आणि त्याच्या बापाने 137 एकर जमीन कमिली. त्याला कवा गाडी नाही भेटली चांगली. बघा पोरानं कुत्र आणलं 1,18,000 विमानात तिकीट काढून. कोण नशिबवान? संपत्ती कमिलेलं का कुत्र नशिबवान गुरुजी. काय नाही. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. प्रारब्ध मान. मला सांगा, प्रारब्ध माना कोण सांगायला? गिरगावचा बाळू. आणि तुम्ही ऐकता माझं? प्रारब्ध माना सांगणारी व्यक्ती आहे ती व्यक्ती आहे ज्या व्यक्तीच्या बायकोचे लुगडे 36 वर्ष पंढरपुरातल्या मालकानं धुतले. त्या व्यक्तीच्या घरचं पाणी 36 वर्ष पंढरपुरातल्या मालकाने भरलंय. कृष्णबुवा सामान्य ताकद असेल. याच्या पलीकडे सांगू, आता निळोबरायची वारी येऊ द्या. अनन्यसाधारण महत्व आहे वारकरी संप्रदायात. वारीला फार मोठं महत्व आहे. उद्याला निळोबरायांची वारी आहे. आणि ते निळोबराय म्हणतात ब्रह्मांडाचा मालक
शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या दारात चोपदार होता. दत्त चोपदारी करीत दत्त चोपदारी करीत दत्त चोपदारी करीत रामने देव राबे त्यांचे घरी. रामने देव रामने देव राबे त्यांचे घरी. रामने देव राबे त्यांचे घरी. दत्त चोपदारी करीत दत्त चोपदारी करीत दत्त चोपदारी करीत. निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी. दत्त चोपदारी करीत से दत्त चोपदारी करीत से दत्त चोपदारी करीत से. दत्त चोपदारी करीत से दत्त चोपदारी करीत से दत्त चोपदारी करीत से. गणगुळ्या उघळूघळू बेजार येत आपण सगळे आपल्या स्वप्नात नाही. तो देव त्यांचा दार सांभाळायचा. दत्त चोपदारी. दत्त म्हणजे सावध. सावध. एक तीळ मात्र चूक न करता दार सांभाळलं 36 वर्ष. त्या नाथबाबांचं वाक्य प्रारब्ध क्रियमान. भीमाला सांगितलं भीमदादा जा महाराजांकडे एक ऋच्याचं पत्र घेऊन या. वेदाच्या ऋचा होत्या त्या. मन्मो भयजदो जज्ञिरे न जयो सुदक्कालाति छन्दयो परभासामिम कृतजन्या भयभासाति जायते मखेर शुद्ध सर्वानां पुनितो कालाभयो छंद विस्तुर सर्वस्थितेषु व्यालाक्ष भयज्जनः मिमः सर्वरूपेषु प्रकट्य भयस्थितो यक्ष किन्नरो गंधर्वो चारणो लोकपालोऽधिकपालः यः सर्वो पुनितो भयो सर्वं मिथ्याति जायते. पत्र घेऊन या. 9000 नागाचं बळ असणारा पठ्ठ्या ज्यांना आवेशात पाय आपटिल्यावर 2-3 किलोमीटर मध्ये झाड उभं राहत नव्हतं. सामान्य ताकद आहे. 9000 नागाचं बळ. त्यांच्या काकाला 10,000 नागाचं होतं. त्या आंधळ्या धृतराष्ट्राला. एक मूर्ख व्यक्ती होता विराट राजाचा मेहुणा किचकिया. शास्त्रात त्याला किचक म्हणतात. मी नाही म्हणत त्याला किचक. किचकिया. त्याचा पाहुणा आहे तुमच्या गावात. भडवा होता ते. भडवा हरामखोर बुजदिल होता. ज्या स्त्रीचे पाय पाहिल्याच्या नंतर 60,000 लोक गंगेत जेवतात. जिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न अशा पवित्र स्त्रीला अंधाराचं सावट पाहून हाताला स्पर्श केलता त्या हरामखोरानं. म्हणून भीमाला साडी नेशिली एका बुक्कीत आणला. त्याला 8,000 नागाचं बळ होतं. भीमाला 9,000 होतं. आणि असं करणारे लोक कवा बी हाणतात बरं. असं नाही करायला पाहिजे. एव्हा राजकारणात मोठं व्हायचं असेल, गुरुजी तुमच्या क्षेत्रात मोठं व्हायचं असेल, व्यापारात मोठं व्हायचं असेल, आमच्या क्षेत्रात मोठं व्हायचं असेल तर स्वतःची बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला मायन बहीण म्हणायचं. लोक 2 वाजता भाताव तूप वाढतील. आणि भजन करून जर पोटात डब्बा उठत असेल, डोळ्यात डब्बा उठत असेल, डोळ्यात पाप उतू येत असेल तर लोक बुटाडान दात पाडतील. भेणार नाहीत लोक. विठाला 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 आणि एक लक्षात ठेवा, ज्याच्यात ज्यानं केलेल्या चुका लोकांना माहीत झाल्यात आणि चुका माहीत झाल्यावर जर तुम्ही आणून त्याला पाकिट देत असताल तर तुमच्या घराला कुलूप लागन. विठाला विठाला विठाला. माझ्या संप्रदायामध्ये चुका करणाऱ्यापेक्षा चुका सहन करणारा जास्त हरामखोर असतोय. तुम्ही खतपाणी घालायलाय. दोघाशी पतन सारिखीशी केले पाप जेने दिले अनुमोदन. दोघाशे पतन सारिखेची. सारखं पाप असते गुन्हा झाकणाऱ्यांना सुद्धा. असो एवढे मोठे भीमदादा रथ सोडा रथातून खाली उतरले. विचारलं महाराज त्या पर्णकुटीत. महाराज आपल्या मंदिराला जशी गुंफा आहे अशी गुंफा होती. त्या गुंफेत साधू बसलेला. आवाज दिला महाराज प्रारब्ध सांगायला. कोण? मी धर्मराजाचा भाऊ भीम आहे. वा काय काम आहे. अमक्या अमक्या ऋषीचं पत्र पाहिजे. काय तो सिद्ध पुरुष आहेत ते. पत्र पाहिजे म्हणल्याबरोबर ध्वजपत्राला हात लावला की त्याच्या वेदाच्या रुच्या
खिंडीतून लखोटा करून बाहेर टाकला. पाहिलं भीमान उघडून, वा ऋषी आहेत. सोबत शांतिपाल नावाचा व्यक्ती होता. भीमाच्या सोबत जो व्यक्ती आलता का त्याचं नाव आहे शांतिपाल. महाभारत नीट वाचा, नीट ऐका, लक्षात येईल तुम्हाला. त्याचं नाव होतं शांतिपाल. लखोटा पाळण्याबरोबर साष्टांग प्रणिपात केला, कारण वेदाच्या रुचा होत्या त्याच्यावर. भीमदादा आपलं काम झालं, चला. भीम म्हणलं चला. पण शांतिपाल नावाच्या व्यक्तीनं सांगितलं, दादा ज्या महात्म्यामुळे आपला यज्ञ पूर्ण होतोय त्याच्या पाया पडा ना. पडा पाया पडा. महाराज दर्शन घ्यायचे, पडा पायडून बाहेरून. ते काय बाळू महाराजासारखा थोडा जाता पाया पडान, 500 रुपये द्यान, मला हार घालान, दूध पाजान, गावरान तुपन भात खाऊ घाला, असं थोडं पडा पाया. महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशे पण मिरवी आवडून, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. हे खऱ्या साधूचं लक्षण आहे. परवाला आमच्या पाहुण्याने एक कथा सुरू केली. कथाकारान काय सांगावं महाराज, पहिल्या दिवशी 2 क्विंटल फुलं माझ्या अंगावर टाका, पहिल्याच दिवशी. आमच्या पाहुण्याच मला फोन आला, कस करू? मी म्हणलं, तू इथं गंजा उतू आले, तू 5 क्विंटल टाक ना. कथाकारच बुजला पाहिजे. 5 क्विंटल त्याच्या अंगावर फुलं टाकतो असा बुजला पाहिजे की त्या तिथीला पुढच्या वर्षी त्याचं श्राद्धच. आहेत ना तू इथं पैसे, तू एक सही करायला टेबला खालून सुटकेस घेतो ना, आणि मग काय कमी आहे तुला? जाऊ दे 2-4 सुटकेशी. ते म्हणलं, बाबा तितकी फुलं बसायला स्टेजच नाही ना आमचं. मग तू पाय, तू कस करायचं ठरव. हे आपली अवस्था आहे. खऱ्या साधूचं लक्षण ते. पडा बाहेरून पाया पडले. काय नाव होतं सोबत्याच्या व्यक्तीचं? वा 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 वा, लक्षात ठेवा. पुन्हा जर कधी इथं कीर्तनाला बोलू नका, जर आलोच तर मी विचारीन. काय नाव होतं? शांतिपाल. दादा, आपल्याला द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने विचारलं, महाराज कसे दिसत होते? तर काय सांगतात? गुरुवर्य, प्रत्यक्ष तुमचं दर्शन घेण्याची इच्छा आहे. आतून दबल्या स्वरात आवाज आला, गोविंदराजे, भीमराजे, हे भीमदादा, बाळा मला पाहिल्याच्या नंतर तुला उलट्या होतील रे. भीमानं सांगितलं, महाराज काय व्हायचं तो होद्या, पण एकदा बघू द्या. आला दी त्या गुंफेचं दार उघड. महाराज दार उघड्याबरोबर इतका घाण वास आला, कारण महाराजाला तोंड होतं डुकराचं. महाराजाचं तोंड डुकराचं. रुचेचा भोगता होता वेदाच्या. पुराणमतितं वेदान भयो निरांजनं कृतुजयो नाम गंधमादनेन स्थितयानां वेदा पुनित पुंजयो. वेदा पुनित पुंजयो गंधमादन स्थितिजायो. वेदामर्मज्ञति शास्त्रयो अर्थमीमांसति जायते नाम गंधमादनास्ततेवचम्. इतका प्रकांड माणूस, इतका प्रकांड, इतका प्रकांड, पण तोंड डुकराचं. अंगाची कांती. जगात कोण्याही पार्लर मध्ये जा, कोणतेही वरचे लोशन लावा, तरी तितकी त्वचा निर्मळ होणार नाही. अशी सूर्याच्या तेजाला लाजवील आणि चंद्राच्या शीतलतेला लाजवील असं रुपयाच्या पाझनासारखी, काय सोन्याची किळ दमदारीन, इतकी सुंदर त्वचा होती, पण तोंड डुकराचं. साधूचा अधिकार बघितल्याच्या नंतर भीमाच्या डोळ्यातून पाणी आलं. काय या साधूची फजिती. एक विचारू गुरुदेव, सर्वांग रुपयाच्या कांतीला लाजवील असं स्वरूप गोड आहे तुमचं, पण तोंड डुकराचं का? भीमा, देवाला 2 कामं करायची होती. भीमाला जरा बोलायचं नाद होता, ते काम बंद करायचं होतं, आणि दुसरी गोष्ट प्रारब्धाची व्यथा दाखवायची, म्हणून तुम्हाला चरित्र सांगायला. भीमा, मागच्या जन्मात पृथ्वीवर जेवढे देश आहेत त्या देशात एकाही देशात
माझ्यासारखं अन्नदान करणारा कोणीच नव्हता. अन्नदान माझ्या इतकं कोणीच केलं नाही. पण एक झालं रे भीमदादा, पंक्तीला माझ्या एक साधू बसला. तो साधू दिसायला साध्या वेशात होता, पण माझ्या पंक्तीमध्ये मंडप कमी पडल्याच्या नंतर काही पंक्ती मंडपाच्या बाहेर होत्या. मंडपाच्या बाहेर बसलेल्या पंक्ती सगळ्या उन्हात होत्या, पण ज्या पंक्तीला साधू बसला त्या पंक्तीवर ढगानं सावली धरलेली होती. एकाच पंक्तीवर ढगानं छाया धरली. तेजो दिवा करो भाष करो छाया तिजाय पुनिताना साधवे पुनित वैष्णवायाम यति योगीम तप्यानुरागयो. शुद्ध पुरुष होते, सावली धरलेली होती. मला कळालं नाही रे की सगळ्या पंक्ती उन्हात आहेत आणि एकाच पंक्तीला सावली लक्षात यायला पाहिजे होतं. आणि दिसायला साधा असल्यामुळं माझ्या तोंडातून एक चुकीचा शब्द गेला. तो शब्द साधूच्या अंतकरण. जुनी माणसं म्हणायची नागरे सर, जेवताना कोणाचा अंतरूत करून दुखला असं बोलायचं नाही, कारण जेवताना लय लागतं. असं हृदय टोचते जेवताना कोणाला काही बोललं की. काही काही लय नात. कस काय झाला स्वयंपाक? मस्त होता. तुमच्या बाप जन्मी का खाल्ला का? अरे बाप रे, उलट्या व्हायचंच काम झालं ना ते, आहे का नाही गोविंदराज? असं बोलले काय गौऱ्या खावा, पण अशा हरामखोराच्या घरचं नाही खावा. दादाच तू काय काय बोल. कस काय झाला रस? तुमच्याकडे कुठून भेटते नाही आंबे, आणि आम्ही काय लिंबाचा करतो का? काय माणसं येड्यावणीच बोलू देत. तिळभर करायचं आणि इळभर सांगायचं. साधूचं अंतकरण दुखलं. साधूनं शाप दिला नाही राजीव, टळटळाट लागला. ज्या शरीराने कमवलेली संपत्ती अन्नदाना करता खर्च करतोस, पण जेवणाऱ्याचं अंतकरण दुखितोस, हे तोंड तुला माणसाचं राहणार नाही. महाराज, ज्याच्या प्रभेद वेद संहितेशिवाय पांडवाचा 1 वर्ष 53 दिवस चाललेला यज्ञ पूर्ण होत नाही. काय यज्ञ होता तो? 43,832 लोक एका पंक्तीला जेवत होते, गुणिले 14 दिवसाची माणसं. 43,832 गुणिले 14 एका दिवसाची माणसं इतके जेवत होते. गुणिले 1 वर्ष 53 दिवस, एका वर्षाचे 365 अधिक 53 इतक्या दिवस यज्ञ चालला. साखर किती लागली असेल गोविंदराजे? किती साखर लागली असेल मृदंगाचार्य? तूप किती लागला असेल? तेल किती लागला असेल? हरभऱ्याची डाळ किती लागली असेल? गहू किती लागले असतील? तांदूळ किती लागले असतील? मसाला मीठ मिरच्या किती लागल्या असत्याल? आज केलेला पदार्थ 6 महिने पुन्हा येत नव्हता, आणि रोज एक गोड पदार्थ असायचा. त्या यज्ञासाठी जे तूप लागत होते ते हत्तीच्या सोंडीसारखी धार होती, आणि तो यज्ञ त्या साधूशिव पूर्ण होत नाही. आणि त्या साधूला तोंड डुकराचं मागचं कर्म. अहो, ज्या साधू शिवाय पांडवाचा यज्ञ पूर्ण होत नाही, एवढा मोठा साधू अधिकारी, पण त्या साधूला मागचं कर्म फेड्याशिवाय जगता येत नाही. म्हणून पहिलं कडवं प्रारब्ध क्रिया संचिताचा भोग. प्रारब्ध क्रियामान 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 संचिताचा भोग. भोगिल्याचा भोग तो न सुटे. 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 ज्या तैसी कल्पना त्या तैसी भावना. त्या तैसी भावना. ज्या तैसी कल्पना त्या तैसी भावना. त्या तैसी भावना. ज्या तैसी कल्पना त्या तैसी भावना. ज्या तैसी कल्पना त्या तैसी
सोबत असल्या पुढच्या कडे जायचं नाही का हो ना? पहिलं पेरणं झाल्यावर दुसरीकडे जायचं. चुकीदार गंध वादनाला प्रारब्ध. विश्वाच्या मालकाचे 6 भाऊ मामान मारले. भागवत सांगते 6 भाऊ मारले पंढरपुरातल्या मालकाचे. साही मारी दुराचारी. तो कंस होता. तो सुद्धा नालायकच होता. कंसाच्या जीवनात 13 लोक अभद्र भेटले, वाईट भेटले, दुराचारी भेटले, मूर्ख भेटले. त्याच्यात कंसाला ज्या बायका होत्या का तिचं आस्ती आणि प्राप्ती नाव होतं. एकीचं नाव होतं आस्ती, एकीचं नाव प्राप्ती. ह्या जरासंधाच्या कट्ट्या होत्या. चांगले चांगले माणसं बायकांनी भ्रष्ट केले. चोर पंक्चर काढायला गेल्यावर भोकाड दिसन आणि गाडी पळिल्यावर हवा राहीन. दुकानावर नेलं काही केलं तर छिद्र दिसत न आणि गाडी पळिल्यावर सकाळी टायर बसायले. हे चोर पंक्चर. असे चांगले चांगले टायर पंक्चर केले बायकांनी. काही काय बायका सांगतो. आणि ज्याला बायको वात्रट भेटली त्याचा संसार कवा बी मसन वाटतच. देऊतल्या मालकांचं वाक्य, फक्त मी माझ्या भाषेत बोलायलो. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. मला नाही ती भाषा बोलतायत. आणि अशा प्रकारे बर का. आणि आता तुम्हाला काय सांगायचं बर का. कीर्तन सांगना सुमळ्या. काय सांगतो आम्हाला ते तसं काय आहे का नाही. अहो जी माणसं घनान नीट होईन ते मुचकुनी काय नीट होते. सोनाराच्या सोनाराची नथीचा दांडा शेवटायची मुचकुनी केवढी काय असते ती. पाहिला खातोडा ते लग्न झाले. हा मग तर चट हातोडी पाहिले. हरे कृष्ण बुवा. लग्न झालं की चट हातोडी कळत असते. सहा मारले त्या मूर्खानं. आई वडिलाला अंधारा कोठडीत टाकलं होतं हो त्यानं. पंढरपुरातल्या मालकानं स्वतःला त्रास देणाऱ्याला कधीच मारलं नाही. सज्जनाला त्रास देणाऱ्यांना आणि आई वडिलांना त्रास देणाऱ्याला हाणलं पंढरपुरातल्या मालकानं. टप्पूच दिले टप्पूच. रावणाचं खूप सहन केलं पंढरपुरातल्या मालकानं. पण ज्या वेळेला रावण सदाचारी आणि पुण्यशील संत लोकांना त्याची सोबती ज्या वेळेला त्रास देऊ लागले का त्यावेळेला पंढरपुरातल्या मालकानं 2:18 दक्षिणेचा राजा बोलिला आणि आपटू आपटू हाणलं. रावण ज्या वेळेला या देशातल्या पवित्र स्त्रीकडे पाहू लागला त्यावेळेला रावणाला मारलं. नाही तर अगोदर प्रभू रामचंद्र रावणाला मारत नव्हते. फार विवेकाचं टोक होता रावण. या राजाचा आदर्श विषय निघला म्हणून सांगते. महाराज तुकोबरायच्या प्राण्याला पोषक असणारा राजा. जायो तो माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैशी न हो. तर हीच उगुक्ती बा एका कवीनं वर्णन केलं गुरुजी छत्रपतींचं. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन. अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. तिला पाहुनी आई म्हणाला, तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. कल्याणच्या सुभेदाराची सून. अमावस्याच्या रात्री तिच्या अंगाचा गव्हाळ रंगाचा प्रकाश पडलाय. खना नारळानं वटी भरायला लावली आणि माय म्हणून कल्याणच्या सुभेदाराची सून परत केली. नाही तर दोन किल्ले भेटत होते. तिला नजर कैदेत ठेवलं असतं तर लात मारली त्या किल्ल्यावर आणि माय म्हणून परत करावी. हा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचा आज प्रगट दिन आहे. त्यांचा आज जन्मोत्सव सोहळा आहे. राजांच्या चरणी त्रिवार प्रणाम. चला कंस हा दुराचारी आस्ती आणि प्राप्ती नावाच्या बायका जीवनात मूर्ख भेटलाय. जिल्हा ताब्यात असणारा माणूस भेटला नागरे सर एके दिवशी मला. 92 एकर जमीन बापान कमिली. एकुलता एक बापाला
बहिणी 5, फक्त नाव सांगत नाही त्याचं. कीर्तन युट्यूबला ऐकल्यावर त्याला कळणारे मोचीच केलं म्हणून. नाव कुठे घेतलं त्याचं? 5 बहिणी महाराज. कथाकर बाबा. एकुलता एक. 92 एकर जमीन बापान कमून ठेवली. जिल्हा ताब्यात. सुपर क्लास सोन अधिकारी गोविंदराजे केलं बापानं. कृष्णा महाराज. पंढरपूर परिसरात कीर्तनाला गेलो, भेटले. तुकोबराय आई वडिलाची सेवा करणाऱ्याच्या पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन. तुम्हाला एक सांगू का नागरे सर, भांगार जमा करतील मुसलमान पण मायबापाला सांभाळायलेत. आई वडिलाला सांभाळतील बिचारे. भंगार विकतील, वडापाव विकतील, डबरोट्या विकतील, गारी गारी विकतील, पेप्शा विकतील. मी तालुक्याच्या ठिकाणी राहतो. आतापर्यंत एकाही आमच्याकडे एक भांडे घासायला बाई मी आणलं, बुबू कस काय? बहुत अच्छा बच्चा है मेरा महाराज, बहुत बच्चा अच्छा है. मराठीत काय हिंदीत काय बोलती म्हातारी. कष्ट करतय, काम करतय, 2 पैसे घरी आणतय. आई बात पुछता माँ खाना खाया का तूने. लोकांचं काम करणार पोरग माईला म्हणते माय जेवलीस का? मुसलमानाचं पोरग. रे घरी गेल्या विचारी जा माय तू जेवलीस का? बाबा तुम्ही जेवलात का? काय लागत नाही माय बापाला याच्यावरी. आई वडिलाची सेवा करणाऱ्याच्या तुकोबराय पाय पडायचे. नमो तया माता पित्याचे पालन. मी 3 दिवस मागे ऍडमिट होतो. कार्तिकी वारी झालं. साहेब सकाळी सकाळी पोरायला शाळेत नेते. तर मी म्हणलं विश्वजितला पाठी जा. मला म्हणले महाराज मुलाला शाळेत नेऊन घालत असताना येताना बाबांचं दर्शन घेता येते. वैद्यकीय क्षेत्रात नाविन्य कमवणारी डॉक्टर आदरणीय हुशे साहेब रोज सकाळी लेकरांना शाळेत नेतात आणि येताना वडिलांचं दर्शन घेऊन येतात. आई वडिलाचं. त्यावेळेला वाटलं बाळू तू कीर्तनकार आहेस रे. कीर्तनाला जाताना आईच्या पाया पडून जात जाय. राग येऊ देऊ नका सज्जनांनो. ज्या कीर्तनकाराचे आई वडील जिवंत आहेत आणि तो कीर्तनकार त्याच्या मायबापाला जर घरी सांभाळीत नसेल, नाही ते लहान्याकडे येतं. आणि तो कीर्तनकार जर स्वतःच्या घरी आई वडिलाला सांभाळीत नसेल तर तशा हरामखोर कीर्तनकाराचं कीर्तन ऐकल्यावर तुमच्या घराला कुलूप लागणार. पुण्य भेटणार नाही. तुमच्या बोकांडीवर पाप पडणार. मला आणा नाही तर नका आणू. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. मला पाईप दिलाय पंढरपुरातल्या मालकान पैशाचा. मी नाही भंगार याच्या बनेली धुणार. काय गरज आहे गुरुजी? खरं बोलत राव माणसानं. भेटले कलेक्टर, डोळ्यातून पाणी आलं. मी तुम्हाला प्रसंग सांगितला होता त्या माणसाचा. म्हणलं साहेब रडता का? महाराज 7 दिवस जनतेची सेवा करतो. 92 एकर जमीन कबिली बाबानं 72च्या दुष्काळात 1 गुंठाभर जमीन इकली नाही. 92 एकर जमीन. पण रविवारी 1 घंटाभर वडिलांकडे आईकडे जावं वाटतंय. पण बायकोने एके दिवशी धारेवर धरलं. 7 दिवस लोकांची सेवा करतात. रविवारी मायबापाकडे जातात. माझ्यासोबत लग्न कशाला केलं? जिल्हा ताब्यात असलेल्याची बोलती बंद झाली. इतक्या बायका खतरा असल्या. राम 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 राम. आमच्याकडे वैकुंठवासी बापूसाहेब मालक म्हणायचे आंधळ घोडीशे पायंदळ भला आणि अवकुसळ बायकोशे रिकामी जागा भला. ज्या घोडीवर बसल्याच्या नंतर लगाम आखाडा तरी बोरी खालून जाती. बोरीला काटे असतात का नाही? ज्या घोडीवर बसल्याच्या नंतर लगाम आखाडा तरी बोरी खालून जाती आणि बसणाऱ्याचं थुत्तर वरबाड येती. अशा घोडीवर बसल्यापेक्षा पायी पायी कीर्तनाला गेलेलं बरं. तुम्ही यालाही टाळ्याच वाजवायले म्हणजे तुमचं पण काही काही दुखत राजो. मला कळालं तुम्ही सुद्धा थोडे थोडे दुःखी आहेत. कशा हसायल्यात पान. टाइम संपला गोविंदराज आपला. सांगच्यान खरं बोला ना दादा.
तेव्हा लय मोठाले लोक, एक जण म्हणला मला पुढारी त्या गावानं मतदान नाही केल्यामुळं मी पडलं. म्हणलं त्या गावाला दोष नको देऊ, त्या संघचे फुटले. संघचा वाघ आहे आमच्या, 10 मिनिटं कमी म्हणून. आस्ती आणि प्राप्ती नावाच्या पत्न्या मूर्ख. तुम्हाला 5 पतिव्रतेची यादी माहित असेल, तितकंच माहित असेल ना. 34 नायिका आता. 5 पतिव्रतेपेक्षा हजारो पटीनं श्रेष्ठ. त्याच्यातली त्रेतायुगातली एक नायिका होती, तिचं नाव होतं चंद्रसेना. एकाही कोणाला अमृत नाही टिकीत आलं महाराज. नवऱ्यासाठी गुंफेमध्ये अमृत ठेवलं. भुंगे पाळले. 14 जातीपैकी एक भुंग्याची जात आहे. ती जात पाळली भुंग्याची. आणि एके दिवशी सूर्याला आणि चंद्राला, पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला चॅलेंज केलं. चॅलेंज म्हणतात ना इंग्रजी शब्द, टार्गेट चॅलेंज. हो, चॅलेंज केलं. मी बी जाता फिरू फिरू इंग्रजी आली मला. भर दुपारी सूर्याकडे हात केला आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला हात केला. तुम्ही आहेत तोपर्यंत हिच्या कपाळावरचं कुंकू पुसायची ताकद नाही कोणाची. सामान्य बाई असेल 34 नायिकेपैकी चंद्रसेना. मूर्ख होता नवरा, पण पंढरपुरातल्या मालकाला मारायची ताकद नव्हती. एका संन्याशाला स्वतःची शेपूट घालावं लागली मारुती राहायला. तेव्हा तिचा मालक मेला. तो 4 रावणापैकी एक रावण होता. पुराण वाची जा कधी कधी. नाही वाचिता आलं तर ज्यानं चांगलं पाठ केले तशांचं ऐक जा. काही काही आमचा पुतण्या 2 वर्षापासून कथाकार झालाय. मस्त गायक होता. पड देऊ भरा आणि कथाकार झाला. तर म्हणलं बरं कुठं येतो ही कथा, गावातच ठुली म्हणून त्याची. म्हणलं या तुम्ही. मी असंच दुपारचा काला केला आणि गेलो ऐकायला. सुरू होतं त्याचं भागवत. इदे श्रीमन महाभागवते पुराणे. अडी काय त्या ठिकाणी अजामेळ नावाचा ब्राह्मण होता बरं का. मी आल्यावर तो जास्त वजनात आला बरं का. त्याला वाटलं आपले काका ऐकायला बसले. काय तो अजामेळ नावाचा ब्राह्मण होता बरं का. आणि त्या बरं का, काय त्या पारमार्थिक क्षेत्रामध्ये वाळीत टाकलं बरं का. पण काय तो अजामेळ नावाचा ब्राह्मण होता बरं का. तितक्यात लाईट आली, पंखा सुरू झाला. पानं पटापटा पटा पलटले. काय गाव सोन्याचा दिला बरं का. अरे अजामेळ तिकडे गेले, सुदाम देव आणले श्री सुंबळ्या. अशी कथा सांगल्यावर लोकायला चक्रा येते रे. येड्यावानी करत जाऊ नको नालाय का. विठला 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 विठला. 2च आचार्य आहेत पण गोड आहेत. 35 आचार्य आणले. 35 आचार्य. टाक पाणी. एक म्हणला टाक तूप, एक म्हणला लाव जाळ. शिरा केला तर खाल्ल्या कंडारीत वाहत गेला. पत्राव थांबलाच नाही. सात्विक अशी मोजकी असली पाहिजे पण गोड. छान. बाईनं मालकाला त्याच्या मायबापाची ताटाटूट जी बाई करीत असेल, त्या बाईचं पाप मोजण्यासाठी जगात ब्रह्मदेवाकडे तराजू नाही. म्हणून नवऱ्याच्या कानात तोंडातलं औषध टाकी जाऊ नका. नवऱ्याच्या कानात तोंडातलं औषध टाकू नका की जेणेकरून तो मायबापाच्या विरोधात जाईल. याचं पाप तुम्हाला फेडावं लागेल. झोपीत अंगुठी घेतील तुमचे पोरं. झोपीत वरचा आंधळा नाही, ते डोळे झाकून इचकायलाय. कोण कोण उचलून फेकायचे. कंस आई वडिलाला अंधार कोठडीत टाकणारा होता. या कंसानी जगाच्या मालकाचे 6 भाऊ मारले. शेवटचा पुरावा. 11 वर्ष 53 दिवस पंढरपुरातला मालक गोकुळात यशोदाई साहेबांच्या घरी राहिले, नंदाच्या घरी राहिले. 54व्या दिवशी मथुरेत आले. 5 पैलवान हाणले. यायचं पण कर्म चुकलं त्या पैलवानाचं.
कुबेराची अलका नावाची नगरी आहे. चला 2 मुद्दे सांगतो, 10 5 मिनिटात. कुबेराची अलका नावाची नगरी. अलका नावाच्या नगरीमध्ये देवयक्ष नावाचा गंधर्व राहत होता. याच गंधर्वाच्या नगरीमध्ये एक विद्वान 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 महात्मा आहेत. त्यांना मुलं होती 5. ही 5 मुलं वेदाध्ययन करण्यासाठी राजा बळीच्या नगरीत ठेवले. भागवत नाही बघायचं, याच्यासाठी दुसरं पुराण पाहायचं. दुसरं कारण कीर्तनाची मर्यादा आहे. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. राजा बळीच्या नगरीमध्ये वेदाध्ययनाकरता पाठिले, पण तिथे गेल्याच्या नंतर हे 5 मुलं वेदाध्ययन न करता मल्ल शिकले. मल्ल म्हणजे कुस्ती. कुस्तीच शिकले, कुस्तीच. दष्टपुष्ट शरीर. वडिलांनी सांगितलं जा करा कर्मकांड. कसलं कर्मकांड येतंय? ज्याच्या घरी गेले त्याच्या मुलासोबत वाद घातला. चर्चा आली बापाच्या कानावर. काय केलं? मल्ल शिकलो. बापानं पोरायला शाप त्याला. अरे एवढा मोठा प्रांत मला पुनीत मानतोय. प्रत्येक व्यक्ती माझ्या पायावर डोकं ठेवतोय. श्रीमंत गरीब आबाल वृद्ध सर्व मला मानतात. आणि माझ्या पोटी जन्माला येऊन तुम्ही मल्ल शिकता? तुम्ही वेदाध्ययन करत नाहीत. मूर्खांनो, पुढच्या जन्मात पैलवान होताल आणि दुष्ट राजाच्या दारात होताल. गय गवाक्ष शलभ मोष्टिक चानुरो एता पापतियम निशाचरो कृतोज्जायते. मागचं कर्म चुकलं याच्याकरता पैलवान झाले. पंढरपुरातल्या मालकाने दादाला सांगितलं बुकीतच आणले. नाही चुकत. बापानं दिलेला शाप फेडावा लागलाय. कर्म चुकले. 11 वर्ष 53 दिवस राहिले. 54व्या दिवशी मथुरेत आले. मथुरेत आल्याच्या नंतर अंधार कोठडी पाडली. आजोबा आजीला मोकळं केलं. कंसाचे आई वडील म्हणजे पंढरपुरातल्या मालकाची आजी आजोबा होते. आजोबांचं नाव होतं राजा उग्रसेन. ज्याच्या जीवनात पत्नी चंचल भेटली त्याचं जीवन मातीत जाते. उग्रसेन राजा इतका सात्विक होता, पण बायको मूर्ख भेटली म्हणून तर नालायक कंस जन्माला आला. कंस हा द्रुमिल नावाच्या राक्षसाचा पुत्र आहे. शरीर पार्थी राक्षस होता. झालं ती कथा प्रसंग. कशाला आपल्याला इकडचं पुढचं बघायचं? मी काय कथा थोडं सांगायला. बंदीशाळा फोडली. आईला आणि बाबांना मुक्त केलं. आनंद वाटला. कोण? कृष्ण. वसुदेवाने सांगितलं देवकी ज्याला मी सुपात घालून सुपात नेलतो गोकुळात. सुपात ज्याला मी सुपात घालून गोकुळात नेऊन ठेवलं तो बाळ आलाय. आनंद वाटला. मायावती गुरुजी मायावती. राजो माईची ताकद काय. एका बाईला 2 जुळ्या मुली झाल्या. दोघींचे लग्न एका मंडपात झाले. दोघींना एक एक मुल एका महिन्याच्या फरकानं झालं. एका मंडपात लग्न झालं. चांगल्या घरी दिल्या. महाराज एका महिन्याच्या फरकानं दोघीला एक एक मूल झालं. त्याच्यातली एक जात राहिली. मुलगा 8 महिन्याचा 9 महिन्याचा होता. तेवढ्यात एक जात राहिली. दिसायला सारख्या होत्या. ओळखू फक्त येत होते. एकीच्या खांद्यावर बिलवदळ होतं. जाब होता. ती मोठी दुसरी लहानी गोविंदराजे. 7-8 महिन्याचं लेकरू असताना आई वारली. आई भिंतीला टेकवलेली आहे. सुवासिन होती. गावातल्या बायका हळीत कुंकू देत होत्या. अख्खं गाव हळहळ करत होतं. पाहुण्या रावण्यांच्या गाड्या धावत होत्या. मुलगा अडत होता. आई आई म्हणत होता. गावातला प्रत्येक व्यक्ती मुलाला मोटरसायकलवर बसवायचा. कोणी बिस्किट देऊ लागलं, कोणी पैसे दाखवू लागलं, कोणी खेळणं दाखवू लागलं, कोणी चक्कर मारू लागलं, पण पोरग थांबत नव्हतं. आई 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 सारखं करायचं. तेवढ्यात मावशीची गाडी आली. गावातल्या एका प्रतिष्ठित म्हातारीनं सांगितले याची आई आणि मावशी सारखी दिसती. मावशीच्या जवळ देऊन टाका. आई समजून शांत बसेल. मावशीनं स्वतःचा मुलगा आपल्या पतीकडे दिला आणि बहिणी वाढलेल्या बहिणीचा मुलगा जवळ घेतला. स्तनाला लावला. नाही स्तनपान केलं गुरुजी. नाही केलं नाही केलं. मावशीच्या चेहऱ्याकडे बघत होता आणि आई म्हणून रडत होतं. गावात एक जुनाट म्हातारी होती. ऐका रे ऐका.
अरे तुम्हाला याचं रडणं बंद करायचं असेल तर एकच काम करा, याच्या माईसारख्या दिसणाऱ्या मावशीकड न देता प्राण हरवलेल्या मेलेल्या माईच्या मांडीवर टेका. हे तिच्या चेहऱ्याकडे बघून शांत बसेल. मृत पावलेल्या माईच्या चेहऱ्यातून वात्सल्य आलं, मृत पावलेल्या आईच्या चेहऱ्यातून वात्सल्य आलं आणि 2-4 घंट्यापासून रडणारा लेकरू मेलेल्या आईच्या मांडीवर शांत झोप घेते. हे मेलेल्या आईच्या चेहऱ्यातून जे वात्सल्य भेटते ते जिवंत कोण्याच बाईच्या चेहऱ्यातून भेटत नाही. इतकी माय मोठी असती, इतकी माय मोठी. ठास ठास रगडा, जिल्हा ताब्यात असलेला माणूस ठास ठास. महाराज या सुखातून बायकोनं बाजूला फेकलंय. माझ्या माय बापाची ताटा थूट केली बायकोनं. नका करी जाऊ माझ्या माईंनो, नका घेऊ पाप, नका घेऊ. तुम्हाला सुद्धा लेकरेत, काय करतील म्हातारपणी याचा विचार करा राजू. आपण जसं करावा तसं फेडावं लागेल माझ्या माईंनो. आईच्या डोळ्यातून पाणी आलं आणि देवकी मातेनं सांगितलं, कृष्णा प्रारब्ध सांगतोय, मी तुला नाव घातलं नाही, मी तुझी टाळू माखली नाही, मी तुला गंध लावला नाही, मी तुला अंगाई घातली नाही, अंगाई गायली नाही, झोका दिला नाही, थापटिलं नाही, गोडधड पदार्थ खाऊ घातले नाही, तरी तुम्हाला आई म्हणतो. साई तुझी काय इच्छा आहे? बाळा मला असं वाटतंय तो एकदा लहान हो. झालं लहान, त्याला काय अडचण येते का? बाजारातून इकत थोडंच घ्यायचं. विश्वातली शक्ती, कृत्रिम अकृत्रिम शक्ती त्याच्याकडे, लगेच लहान झालं. हे पटकन जाऊन आलेत. गिरगावकराला कळत नाही कुठे गेलते म्हणून. हा गोळ्या संपल्यात का माया? झाला देव लहान, पुन्हा मोठा झाला. कृष्णा भाई तुला काही होत आहे तरी? हो. मग ते 6 कस काय गेले तरी? ते 6 भाऊ असते तर आणून देतो. आणले त्यानं वापस. शांत बसाव का नाही? आई साहेब म्हणल्या, कृष्णा तुला 11 वर्ष 54 दिवसाचा झाल्यावर लहान होता येते, लहान झाल्यावर पुन्हा मोठं होता येते. तुझे 6 भाऊ गेलेले आणून देता येते, मग मरूच खाऊन दिले. बघाय उलट वारं सुटलं ना, आता मरूच काऊन दिले. मग आईला जर सरळ सरळ सांगितलं असतं तुझी चूक हे महाराज तर राग आला असता. भगवंतानं अंगावून हात फिरीला. 6व्या जन्माचं ज्ञान झालं. मागच्या 6व्या जन्मात केलेली चूक देवकीनं या जन्मात कंसाने तिची फेडून घेतली. साही मारी दुराचारी ब्रह्मांडाच्या मालकाच्या, पंढरपुरातल्या मालकाच्या आईला प्रारब्ध चुकलं नाही. तुमची आमची काय कथा? प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, भोगिल्याची भोग तो न सुटे. नाही चुकत भोग. शरभंगू नावाच्या ऋषी करता पाण्याचा कुंड उनकेश्वरला केला, पण शरीरातून कुर्मी वाहतात. भोग भोगल्याशिवाय सोडायला लागला नाही. नियम आहे प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग. म्हणून आपण जसं जसं वागतो ते प्रारब्ध. प्रारब्ध भीष्माला चुकलं नाही. शरपंजरी पडले भीष्म, नाही चुकलं प्रारब्ध भीष्माला. प्रारब्ध करणारा चुकलं नाही. एक चूक होती. प्रारब्ध पंढरपुरातल्या मालकाला स्वतः चुकलं नाही. एका बाईचा पलंग अंगठ्यानं मोडला त्रेतायुगात. त्या बाईचं नाव होतं चंद्रसेना. तिने शाप दिला, ज्या अंगठ्यानं माझा पलंग मोडलास त्याच अंगठ्याला तुला बाण लागेल. भिल्ले विंदिले शारंग. देवाला देवाला कोण वाटा तिथे पलंग मोडायला लावणारा? विश्वातला 1 नंबरचा संन्यासी अग्रेसर. त्या संन्याशाचं नाव मारुतीराय. या संन्याशाची शेपूट गेली. हातात शेपूट धरली आणि सांगितली, भुंगे कोण मारले? मी नाही मारले. पुच्छाग्र भागे पिच्छ, पुच्छाग्र भागे पिच्छ, पुच्छ अग्रभागे. पिच्छ म्हणजे पंख, पुच्छ म्हणजे शेपटी, अग्रभाग म्हणजे पुढे. त्या शेपटीनं भुंगे मारल्यामुळं एका भुंग्याचं पंख, पिच्छ पंख म्हणजे पिच्छ, पुच्छ म्हणजे शेपटीन, अग्रभाग म्हणजे शेपटीच्या गोंड्यात पंख सापडलं. पुरावा समोर होता. तू भुंगे मारलेस. तू भुंगे मारल्यामुळं माझं कुंकू पुसल्या गेलं. जगाचा मालक पलंगावर थांबला नाही. लक्षात घे, शेपटी तुला राहणार नाही. रामेश्वरला बिना शेपटीचे मारुतीराय. त्याला नाही कर्म चुकलं. तुमची आमची काय कथा राजू? पावला पावलाला आपल्या बुद्ध्या बदलत्यात. आपल्याला कर्म कसं चुकेल? म्हणून प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग. पुढे जर गोड व्हायचं असेल तर चांगलं वागत राहा. विठोबार कुमार कुमार
विडोंबार कुमाई बार बार विठो बार कुमार बार कुमार